त्यामध्ये आमचे प्रमोद डेरे प्रसिद्ध खेळाडू आहेत, अनेक स्पर्धा खेळतात. अगदी आपण पाहिले स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहेत आमचे निलेशदादा जाधव. सामाजिक क्षेत्रात अतिशय सुरेख कामकाज आणि अगदी आपण पाहतोय मनसे नेते म्हणून नक्कीच त्यांच्याकडे आपण पाहतो. निलेश बोराडे असतील आणि अनेक कितीतरी नावं आहेत. आमचे माऊली दादा बोरचटे आहेत. सगळ्यांचं हे प्रभावी आयोजन आणि सलग दुसऱ्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होते. प्रशांत हांडे आहेत, रुपेश राऊत, गणेश डेरे, योगेश पाटील, चंद्रकांत गांगड, ऋषी शिंदे, अमित वाडकर, संदीप गाडगे, प्रवीण नलावडे, तुषार महाडिक. अगदी आपण पाहतोय हा चेंडू उंची आहे आणि उंची बरोबर लांबी देखील आहे. चेंडू करतोय हवाई सफर, एक ट्रिमेंडस सिक्सर. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 16 धावांचं. संकेत वाघ, राम बोडके, योगेश जाधव, गंगा बोडके, दिलेश बोडके, संदीप धनावडे, अक्षय गोरडे, अभिजित खर्जे, मुंबई पोलीस, विश्वास खरगावकर, सागर जगदाळे, शरद इथापे, दीपक वाडकर, सुरेश जगताप आणि शैलेश तटकरे. अगदी आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू शेष शिल्लक बाकी. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज सतीश सज्ज. 5 चेंडू 16 धावांची गरज. दिवसभराच्या सत्रात मान्यवर मोठ्या संख्येनं या स्पर्धेच्या निमित्तानं येत आहेत आणि प्रत्येक जण या स्पर्धेचं तोंड भरून नक्कीच कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सीएचे बांधवांचा आणखीन एक सुरेख उत्सव अगदी आपण पाहतोय. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. शेवटचे चेंडू शिल्लक 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 4 चेंडू 12 धावा. एक रंगलेला सामना. क्षणाला रोमहर्षकता पाहायला मिळते. अटीतटीची लढत क्रिकेट प्रेमी या ठिकाणी अनुभवत आहेत, पाहत आहेत, आनंद घेत आहेत आणि अशाच प्रकारचे सामने अपेक्षित होते. बरेचसे सामने शेवटच्या षटकापर्यंत गेले, बरेचसे सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेले आणि अगदी आपण पाहतोय आजपासून झालेली सुरुवात, पहिलाच दिवस त्या ठिकाणी मात्र गजबजताना पाहायला मिळतो आहे. ही मॅच देखील रंगली. एक शेवटचे चेंडू शिल्लक असतील 4, 12 धावांची गरज. यावेळेला शपल झाले. अगदी आपण पाहतोय आणि चेंडू जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन. लॉंग लेग दिशा निवडली त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सन्माननीय अक्षय काळे आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय अरविंद वाघमारे, अक्षय भाऊ काळे यांच्या समवेत, त्याचबरोबर सन्माननीय राहुल गायकवाड, सन्माननीय रोहित गाडगे, त्याचबरोबर सन्माननीय विवेक धुंदळे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत दीपक, आपणही उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. समीकरण मॅचचं बदलताना आपण पाहतोय. आता 3 चेंडू शिल्लक असतील, 8 धावांची गरज. रोमहर्षकता क्षणाला या मॅच मध्ये अगदी आपण पाहतो आहे. 3 चेंडू 8. या मॅचची देखील भविष्यवाणी करणं कठीण ठरेल. अगदी आपण पाहतो आहे. प्रिडिक्शन अनेक जणांनी मनातल्या मनात केला असेल, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सन इम्पॅक्ट्स अगदी आपण पाहतोय संघ मालक सन्माननीय राम राजमाने आणि सन्माननीय संतोष फापाळे यांच्या मालकीची टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला आयुष फायटर सन्माननीय निलेश चौधरी, सन्माननीय ज्ञानेश्वर आहेर, सन्माननीय सागर भालेराव आणि सन्माननीय मंगेश पोखरकर यांच्या मालकीची टीम आणि यांच्यात रंगलेला सामना. 3 चेंडू शेवटचे शिल्लक, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कोण बाजी मारणार? येणारा काळ, येणारा वेळ सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे. आज खेळलेले संघ उद्या खेळतीलच असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला आज तुमचे 100% त्या ठिकाणी द्यावेच लागतील.
मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय सामना रंगलाय. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांचं लक्ष्य. स्ट्राईक एंडवरती फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय कमलेश. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे कमलेशांनी. 2 जीवनदानं देखील मिळाली आहेत, परंतु सामना शेवटपर्यंत नेऊन पोहोचवणार का, द ग्रेट मॅच फिनिशर ठरणार का कमलेश. 2 जीवनदानांसह मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. डावखुरे आताचा फलंदाज आहे आणि डावखुरे आताच्या फलंदाजांना खेळलेले फटके अतिशय नेत्रदीपक असतात, मनमोहक असतात, लक्ष वेधून घेणारे असतात. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती कमलेश सज्ज होताना पाहायला मिळतोय, तर बॉलिंग ट्रॅकवरती सतीश सज्ज होताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय, सुसाट वेगामध्ये चेंडू जातोय सीमापार आणि मिळतोय हा चौकार 22चा. अगदी आपण पाहतोय 22चा चौकार. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 4 धावांचं लक्ष्य. मित्रांनो, एकदा सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हे सामने आपल्याला पाहायचे होते आणि ते पहिल्याच दिवशी पाहायला मिळत आहेत सीएचए बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. फास्ट खेळा विनंती आहे, फास्ट खेळा. अजून बरेचसे सामने बाकी आहेत, त्यामुळे सहकार्य करा, लवकर खेळा. सगळ्यांसाठी सूचना असतील. अजून 4 सामने बाकी आहेत. 2 बॉल 4. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि अति घाई संकटात नाही, विकेटचं पतन. यस नो वेट, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात रन कंप्लीट करत असताना. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चुकीचा कॉल, विकेटचं पतन. आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील, 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा नियम आहे. कोणतीही सुपर ओव्हर नाही, कोणताही बॉल आउट नाहीये, तर 3 धावा या बनवाव्याच लागतील. शेवटचा 1 चेंडू 3 धावांची गरज. लास्ट बॉल टू गो. 1 चेंडू 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संघर्ष जारी. कोण कुणावरती पडणार आहे भारी. शेवटचा चेंडू सांगून जाईल की हा सामना कोणी जिंकलाय. अगदी आपण पाहतोय प्रवीण मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल हेमंत. स्ट्राईक एंडवरती अगदी कमलेश. स्ट्राईक एंडवरती डावखुरे आताचा तेजपुंज तारा अगदी आपण पाहतोय. प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू लास्ट बॉल टू गो. 3 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सामन्यासाठी. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. समोर आहे कमलेश. या वेळेला चेंडू निसटलाय, सटकलाय आणि जातोय नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला. हा चौकार. चौकार येताना जो पाहायला मिळतोय लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन पोहोचला सीधा चौकारासाठी. आणि या एका रंगलेल्या सामन्यात विजय मिळवताना पाहायला मिळते आयुष फायटर्स.